मी आजपासून माझ्या चॅनलवर एक नवीन रेसिपीची सिरीज सुरू करीत आहे आणि त्या सिरीजमध्ये गावाकडच्या विस्मरणात चाललेल्या रेसिपी म्हणजे आपण ज्या रेसिपी विसरत चाललेलो आहोत. गावाकडनं खूप साऱ्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात, कमी साहित्यात आणि कमी वेळात आणि खायलाही तेवढ्याच टेस्टी लागतात आणि या सर्व रेसिपी पारंपरिक रेसिपी आहेत आणि आता आपण त्या रेसिपी विसरल्यासारखं झालेलो आहोत. हुकून चुकूनही एखाद दिवशीही अशा भाज्या किंवा या रेसिपी बनवत नाहीत. मी आजपासून त्याच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता या रेसिपी बऱ्याच जणांच्या पाहण्यातही नसत्यान आणि खाण्यातही नसत्यान, पण आम्ही गावाकडे राहिलेलो आहोत तर माझ्या आजीनी वगैरे या सर्व रेसिपी बनवून आम्हाला खाऊ घातलेल्या आहेत आणि खायलाही खूप भारी लागतात. अशाच काही रेसिपी मी दररोज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आजची आपली ही पहिली रेसिपी आहे. आज मी बनवलेला आहे ज्वारीच्या पिठाचा खळगूट. आता हे नावही बऱ्याच जणांनी पहिल्यांदा ऐकलेलं असेल, पण हा खळगूट खायला खूप भारी लागतो आणि बनवायला सोपा आहे. कमीत कमी साहित्यात बनवून तयार होतो आणि अगदी 10 मिनिटाचा वेळ याला लागतो. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग उशीर न करता आजच्या या स्पेशल रेसिपीला सुरू करूयात. आपल्याला खळगूट बनवण्यासाठी काय काय गोष्टी लागणार आहेत त्या अगोदर मी तुम्हाला दाखवते. तर इथं घेतलेल्या आहेत 8-10 हिरव्या मिरच्या, छोट्या छोट्या आहेत आणि थोडेसे शेंगदाणे, 7-8 लसणाच्या पाकळ्या, सोबतच 2-3 लसणाच्या पाकळ्या ज्या आपण तुकडे करून घेत असतो ना, म्हणजे बारीक पीस करून लसणाच्या पाकळ्या, सोबत मोहरी आणि थोडेसे जिरे. आणि आता इथं मी घेतलेलं आहे 2 चमचे ज्वारीचं पीठ. आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप भरून पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालून छान आपल्याला पीठ इथं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम गाठी वगैरे याच्यात राहायला नको आहेत, एकदम स्मूथ असं बॅटर या पिठाचं आपल्याला करून घ्यायचं आहे. मस्त इथं छान पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. बस एवढंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता आपण ज्या मिरच्या, शेंगदाणे आणि लसूण घेतलेला आहे ना, त्या जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला छान त्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. नॉर्मल आपण झिरक्याला जसं फिरून घेतो त्या पद्धतीने इथे हे फिरून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने फिरून घेतलेलं आहे. चला आता आपण घेऊया खळगूट बनवायला. गॅसवर कढाई ठेवली आहे. कढाईमध्ये तेल गरम करून घेतलं. छान मस्त कडक तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की लगेचच आपण जी लसूण, मोहरी, जिरे घेतलेलं होतं ते एकत्रच टाकून द्यायचं. तर इथं हा लसूण, जिरे आणि मोहरी तेलात मी घालून घेतलेली आहे. आता ही जी फोडणी आहे छान तळसून द्यायची, मस्त खरपूस लाल रंगावर. म्हणजे जी फोडणी आहे ती खूप भारी बसते आणि जे खळगूट आहे त्याला टेस्टही खूप मस्त येते. सोबतच 5-6 कढीपत्ते टाकून घेतलेले आहेत आणि आपण जी मिरची, शेंगदाणे आणि लसणाची पेस्ट काढून घेतलेली होती, म्हणजे ठेचा करून घेतलेला होता, तो घालून घ्यायचा आणि छान मिनिटभर तेलात तो ठेचा परतून घ्यायचा. गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवर ही प्रोसेस करायची. ठेचाही आपला तेलात छान परतून झालेला आहे. आता आपण जे ज्वारीचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं होतं ना, ते ज्वारीचं पीठ इथं घालून घ्यायचं आहे. एक वेळेस ज्वारीचं पीठही ठेच्यासोबत मिक्स करून घ्यायचं आणि सोबतच 1.5 ग्लास इथं पाणी घालून घ्यायचं. आता तुम्हाला खळगूट किती बनवायचा आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं पाणी ॲड करू शकता. तर इथं पाणी वगैरे मी टाकून घेतलेलं आहे आणि पाण्यासोबत एक वेळेस छान ठेचा आणि ते ज्वारीचं पीठ मिक्स करून घ्यायचं, चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता वरतून इथं आपण चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद पावडर घालून घेऊयात. आता मीठ आतापर्यंत कुठंच वापरलं नाही. आता वरतून मी इथं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि काहीतरी चिमूटभर हळद टाकून घेते, म्हणजे ज्याने आपल्या खळगूटाचा कलर खूप भारी येईल. आता मी हा खळगूट हिरव्या मिरच्यातही बनविला आहे.
तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लाल मिरचीमध्ये म्हणजे लाल पावडर असते ना आपली भाजीची लाल मिरची पावडर त्याच्यातही बनवू शकता. आता हळद मीठ छान या खळगुटामध्ये मिक्स करून घेतला. आता छान गॅस मध्यम ठेवला आणि मध्यम गॅसवर हा खळगूट छान 5 मिनटं उकळून घेतला. अगदी 5 मिनटातच हा खळगूट छान खायला बनून तयार होतो. म्हणजे फोडणीला आसपास 5 मिनिट आणि उकळायला 5 मिनिट. अशा पद्धतीने हा खळगूट तुमचा अगदी 10 मिनिटात तयार होतो. बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरात भाज्या खूप वेळा म्हणजे भाजी नसती भाजीला, नेमकं भाजी बनवावं काय हेच कळत नाही. पण या पद्धतीचा जर खळगूट तुम्ही एक वेळेस तुमच्या घरी बनवला ना, सर्वजण आवडीनं खातील आणि परत परत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करता. अशा खूप साऱ्या गावाकडे रेसिपी आहेत ज्या घाईगडबडीत शेतातून घरी आलं की काम करून थकलेला असतं माणूस आणि झटपट काही बनवायचं असतं, तर या पद्धतीच्या रेसिपी गावाकडे बनवल्या जातात. आणि गरम गरम ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर किंवा भात याच्यासोबत खायला हा खळगूट खूप भारी लागतो. तर मस्त 5 मिनिट खळगूट उकळून घेतला, वरतून थोडीशी कोथिंबीर घातली आणि मस्त गरमागरम आपला खायला खळगूट तयार झाला. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करूनच जा.